मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सॉल्व्ह करणार आहोत टी सेक्शनचा शेअर स्ट्रेसचा प्रॉब्लेम. चला तर सुरुवात करूया. अ सिम्पली सपोर्टेड बीम कॅरीज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड ऑफ इंटेन्सिटी 30 न्यूटन पर एम एम. तर गिवन डेटा लिहून घेऊ. गिवन डेटा यूडीएल दिलेला आपल्याला डब्ल्यू इज इक्वल टू 30 न्यूटन पर एम एम आणि त्याची लेंथ दिलेली 1 मीटर. एल इज इक्वल टू 1 मीटर. त्याचा 1 × 10⁻³ न्यूटन मीटरचं एम एममध्ये कन्वर्जन करून घेऊ. त्याच्यानंतर आता त्यांनी जसं सांगितलं आहे तशी जर डायग्राम काढली, सिम्पली सपोर्टेड बीम आहे, सिम्पली सपोर्टेड बीम आणि त्याच्यावर यूडीएल. सो यूडीएल आणि यूडीएल किती आपला 30 न्यूटन पर एम एम. मग त्याच्यावरून आपल्याला शेअर फोर्स भेटेल. सिम्पली सपोर्टेड आणि यूडीएल म्हणून शेअर फोर्सचा फॉर्म्युला असेल डब्ल्यू × L/2. मग डब्ल्यू आपला 30 मल्टिप्लाय बाय लेंथ आपली 1 × 10⁻³ इज इक्वल टू शेअर फोर्स आहे आपला मग 15 × 10⁻³. नेक्स्ट काय सांगितले, क्रॉस सेक्शन ऑफ द बीम टी सेक्शन हॅविंग डायमेन्शन ॲज शोन इन फिगर. कॅल्क्युलेट द मॅक्झिमम शेअर स्ट्रेस ऑफ द बीम. आता मॅक्झिमम शेअर स्ट्रेस फाइंड करायचे आपल्याला, म्हणजे टाऊ मॅक्स. त्यासाठी पहिले आपल्याला A1 आणि A2 फाइंड करावं लागेल. मग A1 इज इक्वल टू वेबची विड्थ आणि वेडची डेप्थ. मग वेडची विड्थ आहे 25 आणि वेडची डेप्थ आहे 175 इज इक्वल टू A1 आहेत आपला 4375 mm² आणि A2 इज इक्वल टू फ्लेनची विड्थ आणि फ्लेनची डेप्थ आहे 25. फ्लेनची विड्थ आहे 125 मल्टिप्लाय बाय फ्लेनची डेप्थ आहे 25 इज इक्वल टू 3125 mm². परत y1 इज इक्वल टू वेबची डेप्थ 175 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू y1 आहे आपला 87.5 आणि y2 इज इक्वल टू d1 प्लस d2 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू d1ची व्हॅल्यू आपली 175 प्लस d2 ची 25 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू y2 भेटला आपल्याला 187.5. तर या दोन्ही व्हॅल्यू वापरून आता आपण y बार काढू. y बार इज इक्वल टू A1 × y1 प्लस A2 × y2 अपॉन A1 प्लस A2 इज इक्वल टू A1 आहे 4375 मल्टिप्लाय बाय y1 87.5 प्लस A2 आहे 3125 मल्टिप्लाय बाय 187.5 डिवाइड बाय A1 4375 प्लस A2 3125. कॅल्क्युलेट केलं, y बार भेटला आपल्याला 129.16 mm. हा झाला आपला y बार. आता नेक्स्ट स्टेप आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. त्यासाठी पहिले आपण फाइंड करू Ixx1. Ixx1 साठी फॉर्म्युला आहे BD³ प्लस A1 × h1². बी आहे आपला 25 इंटू B1 आणि D1 आहे, सॉरी B1 आहे 25 आणि D1 आहे 175. 175चा क्यूब अपॉन 12 प्लस त्यांचा A1 आहेत आपला 4375 मल्टिप्लाय बाय H1चा फॉर्म्युला आहे y बार मायनस y1 आणि H2चा फॉर्म्युला आहे y बार मायनस y2. आता y बार आहे आपला 129.16 आणि y1 आहे आपला 87.5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ही पूर्ण टर्म आपण सॉल्व करून घेतली आणि Ixx1 भेटला आपल्याला 19.60 × 10⁻6. त्याच्यानंतर Ixx2 इज इक्वल टू B2 × D2चा क्यूब अपॉन 12 प्लस A2 मल्टिप्लाय बाय H2² इज इक्वल टू B2 आहेत आपला 125
मल्टिप्लाय बाय D2 आहे 25 त्याचा क्यूब अपॉन 12 प्लस एरिया A2 आहे 3125 मल्टिप्लाय बाय वाय बार आहेत 129.16 मायनस Y2 आहे 187.5 त्याचा स्क्वेअर. तर परत ही पूर्ण टर्म सॉल्व करून घेतली. IXX2 भेटला आपल्याला 9.99 9.99 इंटू 10⁻6. आता IXX काढू आपण याच्यावरून. IXX इज इक्वल टू IXX1 आहे आपला 19.60 इंटू 10⁻6 प्लस IXX2 आहेत 9.99 इंटू 10⁻6. या दोघांची बेरीज करून घेतली. IXX भेटला आपल्याला 29.59 इंटू 10⁻6. हा आहे आपला IXX म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. आता टाऊ मॅक्स म्हणजे मॅक्झिमम शेअर स्ट्रेस इज इक्वल टू SAS इंटू A इंटू Y अपॉन Y बार अपॉन B इंटू I. आता याच्यामध्ये व्हॅल्यू टाकू आपण. तर आपला शेअर फोर्स आहे 15 इंटू 10⁻3 मल्टिप्लाय बाय आता एरिया कोणता घ्यायचा आपण बिलो मॅक्झिमम शेअर स्ट्रेस आपण बिलो न्यूट्रल ॲक्सिस काढणार आहे. बिलो न्यूट्रल ॲक्सिस म्हणजे आपली इथं न्यूट्रल ॲक्सिस येईल तिच्या खालचा आपण मॅक्झिमम शेअर स्ट्रेस काढणार आहे. तो कसा काढायचा A इज इक्वल टू वाय बार मल्टिप्लाय बाय विड्थ ऑफ वेब म्हणजे B इज इक्वल टू वाय बार किती आपला 129.16 मल्टिप्लाय बाय विड्थ ऑफ वेब इज 25 इज इक्वल टू आन्सर येईल आपलं 3229 mm. हा आहे आपला एरिया. लिहून घेऊ 3229 मल्टिप्लाय बाय आता वाय बार कसा काढायचा वाय बार डिवाइड बाय 2 इज इक्वल टू आता बिलो न्यूट्रल ॲक्सिस आहे ना मग त्यासाठी वाय बारची आपली व्हॅल्यू किती आहे 129.16 डिवाइड बाय 2 आन्सर येईल आपलं 64.58 आणि विड्थ आहे आपली फ्लेनची विड्थ 25 मल्टिप्लाय बाय आय आहेत आपला 29.59 इंटू 10⁻6. मग टाऊ मॅक्स भेटेल आपल्याला. टाऊ मॅक्स इज इक्वल टू 4.22 मेगापास्कल. हे झालं आपला आन्सर. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर इंजिनियर एक्सप्लेन चॅनलला लाईक करा, चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब बटन दाबा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.